मग अशा आकड्याला काय उत्तर आहे सरकारकडं? आणि एकदम कुंभकर्णाच्या अवलादीचं हे सरकार आहे, झोपेचं सोंग घेतलेलं आहे, झोपलेलं नाहीये हे सरकार, ही गोष्ट आहे. मला इथं प्रामुख्याने एक मुद्दा मांडायचा आहे. महाविकास आघाडीचं सरकार ज्यावेळी होतं त्यावेळी हेच देवेंद्रजी फडणवीस 25,000 रुपये शेतकऱ्यांना द्या म्हणून म्हणायचे, एकरी द्या म्हणायचे, आणि आता त्यांनीच एकरी 3400 रुपयाची घोषणा केली आहे. म्हणजे अशा प्रकारे जर हे सरकार वागत असेल तर मला वाटतं डिझास्टर मॅनेजमेंटचा विषय निघाला तर चांगले डिझास्टर मॅनेजर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या राज्याला लाभलेले आहेत. मला वाटतं त्यांचं गायडन्स ह्या सरकारने घ्यावं आणि त्यांची एक डिझास्टर मॅनेजमेंटची त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा सातबारा कसा कोरा करायचा असतो आणि खऱ्या अर्थानं ज्यावेळी शेतकरी नडला जातो, नैसर्गिक संकट, आसमानी संकट ज्यावेळी त्याच्यावर येतं त्यावेळी खऱ्या अर्थानं त्या शेतकऱ्याला दिलासा कसा द्यायचा असो, जेणेकरून दिवसाला ज्या 8 ते 10 शेतकऱ्याच्या आत्महत्या होत आहेत त्या वाचतील. आणि दुसरा मुद्दा मला असा मांडायचा आहे की तुम्ही मेट्रो ट्रेन आणता, मोनोरेल आणता किंवा काय काय वेगवेगळे प्रकल्प आणता, शक्तीपीठ सारखं हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प तुम्ही या राज्यात आणता ज्याची काहीही गरज नाही. मला या सरकारला विनंती करायची आहे की हे सगळं खायला लागत नाही हो. हे शक्तीपीठ तुम्ही खाणार आहात का? मोनोरेल तुम्ही खाणार आहात का? मेट्रो ट्रेन तुम्ही खाणार आहात का? नाहीत खाणार. तुम्हाला खायला बाजरी, गहू, ज्वारी, मका, जे काही अन्नधान्य असतं तेच लागतंय आणि त्या अन्नधान्याला जर तुम्ही भाव देत नसाल तर तुमच्या सरकारवर. ठीक आहे. विरोधकांनी खूप तिखट शब्दामध्ये आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, पण सत्ताधाऱ्यांचं याबद्दलचं काय म्हणणं? मी येतो तुमच्याकडे, कारण विरोधकांकडून सगळ्या ज्या टीका टिप्पण्या झाल्या, पण सत्ताधाऱ्यांचं काय म्हणणं आहे? आज शेतकरी संकटात असताना त्यांना आर्थिक परिस्थिती राज्याची, पैशाचं सोंग करता येत नाही, ह्या सगळ्याची आठवण करून देत सरकार नेमकं काय सांगतंय? अजितदादांना काय सांगायचं? मला असं वाटतं की आपण ज्या वक्तव्याची चर्चा करतो की अजितदादा असं म्हटलं की पैशाचं सोंग करता येत नाही, पैशाचं सोंग करता येत नाही याचा अर्थ असं ते अजिबात म्हटले नाही की आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत नाहीत. आज दिवसभरातले पहाटे 5 वाजल्यापासून तर अगदी सायंकाळच्या 5 वाजेपर्यंत ते बांधावर जाऊन, आता अनेक माझ्या मित्रांनी असं सांगितलं की या ठिकाणी त्यांची येण्याची गरज नाही, या दौऱ्यामध्ये पैसे खर्च करण्याची गरज नाही. मी त्यांना विनंती करतो की उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते, महाराष्ट्राचे आघाडी सरकार होतं, तेव्हाही कोरोनासारखी आपत्ती आली. मुळात आपत्तीचं राजकारण करणं हे दुर्दैवी आहे. शेतकऱ्याच्या संदर्भात कोणीही, विरोधक असतील, सत्ताधारी असतील आणि कुठलेही पक्ष असतील, सगळेजण सहानुभूतीने विचार करतात. अजितदादा यांचं वक्तव्य, ज्या वक्तव्याची आपण चर्चा करत आहात, मला असं वाटतं आपल्या सगळ्या मीडियाने ते कव्हरेज केलेलं आहे की सकाळपासून ते बीडमध्ये जेव्हा ज्या शेतकऱ्यांना भेटले तेव्हा खांद्यावर हात ठेवून त्यांनी असं सांगितलं की आम्ही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही आणि आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत. मला आणखीन एक मला एक विनंतीपूर्वक आणि सगळ्यांना विनंती करून एक सांगायचंय की हे शासन, मी शेतकऱ्यांना मदत नाही करावी किंवा आम्ही काहीतरी वेगळं करतो मला हे बोलायचं नाही, मात्र याच महाराष्ट्रामध्ये जवळपास 4.5 लाख लाभार्थ्यांना हे सरकार एका वर्षाच्या काठी 1 लाख कोटी रुपये देतं. 65,000 कोटी रुपये आम्ही फक्त, मला असं वाटतं 3 लाख लोकांना, ज्याच्यामध्ये शेतकरी आणि 3 कोटी लोकांना लाडक्या बहिणी आहेत, त्याला आम्ही 65,000 कोटी देतो. आम्ही 12,000 कोटी 1 लाख शेतकऱ्यांना वर्षाच्या काठी अनुदान देतो. ही जी रक्कम मागता दिलात ना. मी आणखीनही तुम्हाला सांगतो की आम्ही सगळी शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्यांना आम्ही देतो, म्हणजे शेतकऱ्यावर आम्ही उपकार अजिबात करत नाहीत. सरकार हे विश्वस्ताच्या भूमिकेत असतं, सरकार तिजोरीचं मालक नाहीये. हे अजितदादांनी स्वतःहून अनेकदा सांगितलं की आम्ही सरकारचे. अजितदादा तर दरडावतच फिरतायत सगळ्यांना, ह्याला दरडाव, त्याला दरडाव, त्याला मुख्यमंत्री केला, ह्याला मुख्यमंत्री करा. तुम्ही लोकांच्या भावना दुखावतायत. जेव्हा लोक असं बोलत असतात आणि अधिकारी जेव्हा त्यांना काउंटर करतो तेव्हा तेच अजितदादा म्हणतात की माझा शेतकरी बोलतोय, त्याचा अगोदर ऐकून घ्या. अधिकाऱ्यांना झापलेलं तुम्ही दाखवत नाही. कुठला काय यांनी जो प्रश्न विचारलाय ना की आम्हाला जीएसटी जी आमच्याकडून घेतली, ठीक आहे. आता आमचे मित्र भागवत तावरे जे बोलतायत ना, ते उपकाराची भाषा आहे. सरकार आम्हाला हे देते, सरकार आम्हाला ते देते. हे सरकार आश्वासन देते आणि निवडणुका जिंकते, हा सरकारचा मूळ मुद्दा आहे. आमच्या ह्या शेतकरी मित्रांनी जे सांगितलं ना की आमच्याकडनं जीएसटी घेतली जाते 25,000 रुपये, 28,000 रुपये एकरी, तर ते जीएसटी आम्हाला द्या, सरकारची भीक नकोय. कोल्हापूरला जेव्हा महापूर आला होता, मी विनंती करतो, म्हणजे सांगली कोल्हापूरला जेव्हा महापूर आला होता, तुम्हाला या गोष्टीची आठवण करून द्यायला मला खूप आवडेल की केंद्राने त्याला एक पॅकेज दिलं होतं. आजही आम्ही सगळेजण मिळून, आम्ही आज अजितदादांकडे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे जरी पदाधिकारी असलो तरी आम्ही सगळ्यांनी अशी मागणी केली की आम्हाला केंद्राकडून पॅकेज हवंय. जर राज्य सरकारकडे या संदर्भातली तरतूद जर तुम्हाला उपलब्ध वाटत नसेल,
कारण की सरकार अनेक खर्च करतं शेतकऱ्यांवरती. मी आता सांगितलेले ज्या रकमा आहेत ना त्या मिळत नाहीत का? मिळतात ना. 1,00,000 कोटी रुपये आमच्याकडे 4.5 कोटी लाभार्थ्यांना आम्ही देतो. ही काय वस्तुस्थिती नाही का? आहे. आमची आजही इच्छा आहे. मी फक्त क्षणभर एक गोष्ट सांगतो. नाही मी येतो. जर तुम्ही शेतकऱ्यांना आठवण करून देताय की सगळी सोंग करता येतात, पैशाचा सोंग करता येत नाही. शेतकरी हेच म्हणतोय. आज आर्थिक संकट एवढं आहे की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. आम्ही म्हटलो ना. कोण म्हटलं? सरकार म्हटलं का की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीचे नाहीत किंवा आम्ही सोंग करतो म्हणजे आम्ही त्याच्यासाठी जबाबदारी झटकारतो? नाही. आजही अजित दादा पहाटे 5 वाजल्यापासून बांधावर आहेत. पहाटे 5 वाजता शेतकरी रोज पहाटे 5ला उठून दुधा काढतो. मग आम्ही जायचंच नाही का? सरकारने गेलं नाही पाहिजे का? नाही गेलं पाहिजे ना. कर्तव्य आहे ना ते सगळं. मग आम्ही कुठे म्हणलो? आता मी पहाटे आता किती वाजले? 12 वाजेपर्यंत फील्डवरच राहणार, सकाळीच राहणार. त्याचं किती भांडवल करायचं? सकाळी उठलो हे बघ अनेक माझ्या मित्रांनी असं एकच मिनिट माझ्या अनेक मित्रांचं असं म्हणणं आहे की या बाबतीमध्ये जो खर्च होतो दौरे केले नाही पाहिजेत का? आता अजित दादा बांधावर आज मला एक सांगायचंय. जेव्हा या जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे होते, 86 मंडळामध्ये जेव्हा आपल्याकडे अतिवृष्टीचं जे मापक आहे ते मापक जेव्हा एक्सपायरी डेटच्या बाहेर गेलं होतं तर सॅटेलाइटचा उपयोग करून याच इथल्याच नेत्यांनी 85-86 मंडळ आम्ही अतिवृष्टीमध्ये घेतले होते. आजही ते धनंजय मुंडे आजारी असताना लोकांच्या बांधावर जातात. एका मुलीच्या लग्नाची जबाबदारी त्यांनी घेतली. हा एक चांगला संदेश नाही का?